अमरावती येथे आज 12 जानेवारी रोजी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने सांस्कृतिक भवन या ठिकाणी युवा स्वाभिमान पक्षाचा 17वा वर्धापन दिन सोहळा पार पडला। या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला आमदार रवी राणा, माजी आमदार रमेश बुंदिले सह युवा स्वाभिमान पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या दरम्यान माजी आमदार रमेश बुंदिले यांनी पुन्हा एकदा बोलताना माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्यावर गंभीर टीका केलेली आहे। विधानसभा 2024 मध्ये आनंदराव अडसूळ हे शनी असल्यामुळे माझा पराभव झाला, अशी गंभीर टीका रमेश बुंदिले यांनी अडसूळांवर केली आहे। भारत माता की, भारत माता की। आजच्या या शुभदिनी आज स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस, तसेच आज राजमाता राष्ट्रमाता मा जिजाऊ यांचा जन्मदिवस। आजच्या या दिवशी राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा होत आहे। आज इथे युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने हा एक 17वा महोत्सव फार मोठ्या उत्साहात साजरा होत आहे। स्वाभिमान युवा स्वाभिमान पक्षाचं एक रोपटं आदरणीय आपले लाडके सर्वांचे लोकप्रिय आपल्या जिल्ह्यातून चौथ्यांदा निवडून आलेले आपल्या बडनेरा मतदारसंघाचे आदरणीय रविभाऊ राणा यांनी एक रोपटं लावलं होतं। आज या रोपट्याचं वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे। बंधूंनो, याच्या मागचं एकच कारण आहे, आदरणीय रविभाऊ राणा यांचा स्वभाव, सामाजिक कार्य करण्याची वृत्ती, गोरगरिबापर्यंत, तळागाळातील जनतेपर्यंत, शेतकऱ्यांपर्यंत, मजुरांपर्यंत जाण्याची आणि त्यांची सेवा, त्यांची सर्व जे काही व्यवस्था असते, जे काही कठीण प्रसंगामध्ये त्यांना मदत केल्या जाते, त्याकरता खरोखरच आदरणीय रविभाऊ राणा आणि आदरणीय सौ नवनीत राणा यांनी खूप मेहनत करून आपल्या या अमरावती जिल्ह्यामध्ये खरोखर फार मोठं, चांगलं आणि अगदी वाखाणण्यासारखं काम केलेलं आहे। बंधूंनो, यावेळेला असं झालं होतं, आदरणीय नवनीत राणाताई आणि रविभाऊने आपला जिल्हा हा एक प्रकारचा भाजपमय कसा होईल याचंच लक्ष ठेवलं होतं आणि त्यामध्ये माझा दर्यापूर मतदारसंघ हा सुद्धा एक दत्तक म्हणून त्यांनी घेतला होता। आदरणीय रवीजी राणा यांनी त्यांचा बडनेरा मतदारसंघ अगदी उधळून टाकलेला आहे। तशाच प्रकारे स्वप्न पाहिले होते की दर्यापूर मतदारसंघ सुद्धा चांगल्या प्रकारे प्रगतिवान होईल, प्रगती होईल, प्रोग्रेस होईल। परंतु आदरणीय नवनीत राणा त्यांनी खूप प्रयत्न केले। 3 दिवस जिथे दर्यापूर मतदारसंघाला द्यायचे ते 5 दिवस दिले आणि सर्व मतदार बंधूंचं लक्ष हे भाजपच्या वतीने आणि युवा स्वाभिमानच्या वतीने एकजूट आहे, युती आहे याप्रमाणे मलिन केलं। शेवटच्या दिवसामध्ये एक शनी म्हणावं लागेल। शनी कुठून आला ते आपल्याला माहीतच आहे आणि त्यांनी सर्व चक्र उलटे फिरवल्यासारखे झाले। तरी मला आदरणीय रविभाऊ यांनी पाना मतदारसंघातून पाना असूनही निवडणुकीकरता या पानामध्ये रवी राणा यांनी जास्तीत जास्त आणि तसेच आदरणीय नवनीताई राणा यांनी मेहनत घेऊन कठीण प्रश्नातून, कठीण वेळेतून जास्तीत जास्त वेळ काढून दर्यापूर मतदारसंघामध्ये वेळ दिला। त्यामुळे जनतेने खरं तर फार मोठं मतदान केलं, ते म्हणजे 68,040
सर्वात जास्त मतदान असल्यासारखं होतं, परंतु आता सांगितलंच आहे, आनंदराव अडसूळ नावाचे शनी लागल्यामुळे काही करता आलं नाही. बंधूंनो, यापुढे सुद्धा आपल्या या पूर्ण जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून रविभाऊ राणा हे आहेत. आदरणीय नवनीतांना सुद्धा आपल्याला खासदार म्हणून आता पुढे येतीलच, आणि त्या दृष्टिकोनातून मला सुद्धा काहीतरी या काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी सुद्धा या युवा पार्टीच्या वतीने, या पक्षाच्या वतीने जास्तीत जास्त मतदारसंघामध्ये काम करून जनतेची सेवा करेल. आज इथे मला इथे बोलून माझा सत्कार केला. अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका.